येस, मॅचला सुरुवात होते. शॉन पहिला चेंडू आडव्या पाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधून येतात. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. सलामीची जोडी आपण पाहतोय. संकेत आणि कुणाल ही जोडी आली आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. दोन धावा फलकावरती जोडल्यात. ओ मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल. ओ इथे विजय काय करत होते. विजयचा हा चुकीचा अनुमान राहिला. अगदी बराच वेळ चेंडू हवेत होता. झेलची संधी होती. झेल ड्रॉप झाली आहे आणि इथे मात्र 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि चांगली गोलंदाजी राहिली आहे. ओ फुलटॉस चेंडू इथे मात्र समोरच्या दिशेला फोर्स केलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉट पॉइंट आणि शॉट कव्हरला बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक चौकार. सीमा रेषा पार. दमदार चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 12 वरती जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू देखील इथून मात्र आलाय डॉट. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. मधाच्या आतमध्ये एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच गावदेवी नांदप आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी ओझरली. लेग स्टिक सोडली पंच आमच्याकडे वर्मा सर वळताना आणि या पंचांचा वाईडचा इशारा आलाय. हा फटका देखील अतिशय सुरेख पाहायला मिळाला. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषा पार. षटकार. षटकाराला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 19 धावा आहेत. 19 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करणला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी केली फलंदाज संकेत ना. संकेत आता चांगले संकेत देतोय. टीम जय हनुमान आपटी या संघाच्या वतीनं
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती. यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपण देखील या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. कारण गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव, त्यानंतर सिंगल आली आहे आणि आता चांगला खेळ होत असताना दोन्ही संघांच्या वतीनं. ओ फटका तर दमदार आहे. उंची जास्त, लांबी देखील गाठली आहे. फिल्डर होते, फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार दमदार षटकार. षटकार आलाय आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 32 या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. आता मात्र ज्या धाबा बनत आहेत त्या धाबा आता मात्र नक्कीच दोन्ही पार्टनरच्या वतीनं चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते. हो आणखी एक समोरच्या दिशेनं गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 36 धावा बनल्यात आणि चांगली इनिंग साकारली संकेत आणि कुणालने. आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विजयला चांगली कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. ओ फुल टॉस. इथे मात्र पर्वणी होती आणि ती पर्वणी स्वीकारली आहे. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती विजयचं भव्य स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असताना मधाच्या आतमध्ये कुणालच्या बॅट मधून दमदार षटकार. षटकार येतोय. षटकारानं धावसंख्या 42 धावा. हो आता परफेक्टली यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र बॅट ऑन बॉल मध्ये तर संपर्क झाला नाही, परंतु लेग बाईच्या स्वरूपाने हा चौकार येतोय. लेग बाईच्या या 4 धाबा असतील. एस पंच वर्मा सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आणि हा नशिबाचा चौकार. धावांचा वेग आता मात्र नक्कीच वाढत चाललाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 46 या धावसंख्येवरती. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ फटका हा देखील दमदार आहे. कमालीची फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये कुणाल. आपटी गावाच्या वाघाचा आता मात्र हा दमदार फटका, त्याच्यावरती हा षटकार. थैंक यू. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी असं सांगत असताना कुणालला आपण पाहतोय. बॅक ऑफ दी हँड, त्याच्यावरती देखील प्रति हल्ला. चेंडू टाका आणि सीमारेषेच्या बाहेर जाऊन कलेक्ट करा असं सांगितलं जातं दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. बॅक टू बॅक इथे मात्र तिसरा षटकार आलाय. कमालीची फटकेबाजी होतोय. सातत्याने चांगला खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती लेग बाईचा चौकार आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक हे 2 षटकार इथे मात्र येत आहेत. आणि आता मात्र नक्कीच धावसंख्या वेगाने पुढे जात असताना 58. चेंडू हरवलाय तर याचा अर्थ असाच की आता नवीन चेंडू मधाच्या आतमध्ये दिला जाईल. 70 चे बॉल्स आहेत. लगा तो 6 अशी त्यांची टॅगलाईन आहे आणि आता नवीन बॉल मधाच्या आतमध्ये दिला जाईल. कारण की सूचना आम्ही आधीच या स्पर्धेच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. बॉल कुठल्याही क्षणाला हरवला, खराब झाला, फुटला तर तिथे नवीनच बॉल दिला जाईल. आणि आता नवीन बॉल मधाच्या आतमध्ये दिला जातोय. इथून कमबॅक करेल का टीम मोस्ट, परंतु 70 चे बॉल्स आहेत. कुठल्याही क्षणाला नवीन बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो कारण की त्यांची टॅगलाईन असती आहे तारिक भाई सय्यद. नक्कीच 70 चे
प्रोप्रायटर त्यांनी कमी कालावधीमध्ये संपूर्ण भारतभर चर्चा केली आणि चर्चा मी देखील केली होती. 70 चे बॉल्स लगातो 6 आणि इथे मात्र तसंच घडलंय आणि षटकारांची हॅट्रिक संपादित केले. या स्पर्धेमध्ये पहिला फलंदाज ठरलाय कुणाल आणि कुणालच्या बॅटमधून हा षटकार. षटकार आला आणि षटकारानं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 64 या आकड्यावरती. काय बॅटिंग सुरू आहे टीम आपटीच्या पतीनं. हो लेन खेचले आता क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चांगला झेल टिपला. अखेरीस इथे शांत केलंय फलंदाज बॅटर कुणालला आणि पहिला झटका लागत असताना टीम जय हनुमान आपटीला फलंदाज कुणाल वैयक्तिक 31 धावा बनवून आता तंबूच्या आश्रयाला. बॅटिंग कमालीची राहिली आहे. बॅटिंग आवडली असेल तर कुणालसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. कुणाल पास झाले आणि इथे मात्र नक्कीच षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 64 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या आणि नक्कीच आजच्या दिवसातील हा उच्चांक आपण पाहतोय आणि तो देखील 3 षटकामध्ये पूर्ण केला टीम जय हनुमान आपटीनं आणि त्याच्यामध्ये योगदान राहिलंय कुणालचं आणि त्याचबरोबरीनं संकेतने सुरुवात दमदार केली. दोन्ही बॅटर्सने एक फ्लाइंग स्टार्ट एक स्वप्नमय सुरुवात करून दिली आहे टीम जय हनुमान आपटी संघाला आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज मोनूवरती ही जबाबदारी असेल. मोनू आता इथून मात्र येतोय आणि आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती करणला आपण पाहतोय. परंतु स्ट्राईक असेल संकेतकडे देखील ती क्षमता आहे. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. बॅक टू बॅक 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत आणि आता त्याच्याकडे इथे मात्र स्ट्राईक असेल. गोलंदाज तयार होतोय समोर मोनू. ओ मोनूचं देखील भव्य स्वागत केलंय का आणि यास सीमा रेषा बाहेर हा बाहुबली फटका गगनचुंबी गगनभेदी षटकार. काय फटकेबाजी करतोय. वैयक्तिक 34 धाब्यावरती संकेत देखील करतोय. कमालीची फटकेबाजी राहिली आहे. अशीच फटकेबाजी केली तर इथे मात्र नक्कीच 50 धावांची देखील इनिंग साकारली जाईल आणि मॅच चालू असताना कुठल्या प्रेक्षकांनी गाडी आणू नका नाहीतर तुमची गाडी जप्त करून मॅन ऑफ द सिरीज दिली जाईल. बुवा या गोष्टीची नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कमालीची इनिंग साकारली आहे इथे मात्र या बॅटर्सने. चला आता ग्रुप डिस्कशन आपण करू नका. जे काही करायचं होतं ते आपल्याला आधी करायचं होतं. क्लोज काउंटर इथे मात्र केले जाते आणि त्या नक्कीच क्षेत्ररक्षकाला विनंती असेल पाठीमागे आपण डोक्यावरती हात ठेवा मित्रा. यस धन्यवाद. संकेतला थांबवण्यासाठी आता ही वेगळी स्ट्रॅटेजी वेगळी रणनीती आखली आहे आणि आता मात्र अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 70 उच्चांक गाठलाय आजच्या दिवसातील टीम आपटीनं. हो बॅकफुटला गेले स्लाइस केलाय. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दमदार स्ट्रोक चौकार. जात आहे 74 धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जात आहेत. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय हनुमान आपटी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जय म्हसोबा मोस संघ. ओ हा फटका देखील दमदार. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. हा दमदार षटकार.
आणि षटकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 80 या धावसंख्येवरती. आणि वैयक्तिक आता सध्याच्या घडीला फलंदाज 44 वरती खेळतोय संकेत. क्या बात आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ आता इथे हा फटका मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. आणि यस इथे मात्र या षटकाराने 50 धावा पूर्ण केल्या. संकेत एकदा बॅट उंच करायची आहे. आणि यस इथे मात्र 50 धावांची इनिंग साकारली आहे. क्या बात आहे. चेंडू फेस केले ते म्हणजे तब्बल 12 आणि 12 चेंडू मध्ये फास्टेस्ट 50 इथे मात्र कंप्लीट केले आहे. आणि या स्पर्धेतील ही पहिली 50 धावांची इनिंग साकारणारा पहिला फलंदाज ठरलाय. टीम आपटी संघाच्या वाघाचा दरारा संकेत बरसला. आणि ते मात्र कमालीची फटकेबाजी त्याची राहिली आहे. कौतुकास्पद कामगिरी. आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 86 धावा धावफलकावरती. ओ बॅक ऑफ द चेंडूला पिच केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा इथून प्रयत्न होतोय. स्ट्राईक घेतली जाईल का. आणि ते मात्र स्ट्राईक घेण्यासाठी गेला देखील संकेत. आणि करणने इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली आणि फलंदाज होईल बाद. करण 0 वरती डग आउटच्या अशाला. महेश सिसवे आलेत नवीन फलंदाज. परंतु अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राईक असेल संकेतकडे. चांगली इनिंग संकेतनं साकारली. फुलटॉस आणि त्याच्यावरती शेवट गोड केलाय. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. आणि इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती सुरुवातीच्या 4 षटकांच्या अखेरीस 93 धावा आणि वैयक्तिक धावा नक्कीच आपण पाहिल्या तर संकेतच्या 57 धावा त्याने बनवल्यात. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत संकेतसाठी. कमालीची फटकेबाजी राहिल्या. चला आपण पुढील मॅचचा टॉस करूयात. तिथे मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला संघ असेल टीम गावदेवी नांदप आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत संघ गावदेवी ओझरली. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. जितू केणे इथे मात्र सज्ज आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात पुढील मॅचचा टॉस. येस आपण टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला गावदेवी नांदप संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहणार आहोत टीम गावदेवी ओझरली. आणि जितू केणे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय पुढील मॅचची नाणेफेकी. टॉस केला जाईल. 4 षटकांची मॅच. काटा असा कॉल आणि आलाय काटा. यस मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकला आमच्यापर्यंत नक्कीच जे काही तुम्ही हातवारे करतात त्या टीव्ही स्क्रीनवरती आमचे लाडके प्रेक्षक देखील बघतायत. आणि ही शिस्त असणं गरजेचं. जर तुम्ही टॉस साठी येतात तर डिस्कशन आधीच करणं गरजेचं आहे. बरोबर की डॅनी बरोबर ना. टीव्ही स्क्रीनवरती आमचे लाडके प्रेक्षक देखील बघतायत. आणि जितके प्रेक्षक तितके समालोचक पंच देखील ही स्पर्धा घर बसल्या बघत असतात. दिनकर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. हा निर्णय बॉलिंगचा तुम्ही घेतलाय. डिस्कशन तुम्ही कॅप्टन आहात तर मग कॅप्टनने ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. नक्कीच गोलंदाजी स्वीकारलाय काय हरकत नाही. पुढील येणाऱ्या मॅच मध्ये या गोष्टींवरती चर्चा होईल. गोलंदाजी स्वीकारले. समोर ओझरली संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच मागील मॅच आपल्या संघाने जिंकली होती. चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. आता काही चेंजेस, आता वेगळे खेळाडू, काही नक्कीच नियमावली असेल का या पुढील मॅच साठी. चेंजेस काहीच नाही. येस नक्कीच पहिली मॅच जिंकले. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. चांगली स्पर्धा आहे आणि खेळण्यासाठी आम्हाला चान्स दिल्याबद्दल आभारी.
खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दिनकर आमच्या समवेत होते. ओझरली संघाने नाणेफेकी गमावले. टॉस जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? असते. परंतु आता मनाविरुद्ध करायचं, आता बॅटिंग करायची आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 93 धावा बनल्यात. आता आपल्या संघाकडून किती धावा अपेक्षित असतील? 60 ते 65 धावांचा प्रयत्न असेल आमचा. येस, चांगला खेळ, चांगली मॅच पहिली झाली होती. आता पुढील मॅच मध्ये काही वेगळा या ठिकाणी मात्र चेंज असेल का? कुठले नवीन खेळाडू असतील का? नाही तेच खेळाडू राहतील आता. नक्कीच या स्पर्धेबद्दल दोन शब्द. चांगली स्पर्धा आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय गावदेवी नांदपने, त्यांनी स्वीकारलं प्रथमतः क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम गावदेवी ओझरली या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद. थँक्यू सो मच विश्वास केणे. आपण वळूया मॅचकडे, जिथे 94 धावांचं भलं मोठं लक्ष आहे, जे मात्र जय मसोबा मोस या संघाच्या विरुद्ध. मागील मॅच आपण पाहिलं तर मोस संघाने जिंकली, तिथे मात्र त्यांना सफलता मिळाली. आता मात्र आपण पाहूया, पहिलाच बॉल थोडासा अँगल बनवण्याचा प्रयत्न होता, खूपच अँगल बनवलाय. व्हाईट बॉल इथे मात्र आपण पाहू शकताय. व्हाईट बॉलनं सुरुवात झालेली आहे. त्या धावांचं स्वागत केलं जाईल. सलामीची जोबडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला नारायण, दुसऱ्या बाजूला विजय. हे दोघे हे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता संदेश, ज्याने मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. ते व्हाट अ शॉट. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पहिल्याच बॉलवरती केला आघात, दुसऱ्या बॉलवरती ठोकलाय दर्जेदार षटकार. आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती हा घणाघाती प्रहार आणि धाव फलकावरती धाव जर आपण पाहिलं तर 7 धावा लागतायत. सुरुवात दमदार. पुन्हा एकदा मोठा फटका. खाली जागा आहे, खाली क्षेत्र आहे. चेंडू चालला 4 धावांसाठी. दणदणीत, खणखणीत, संघर्षमय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. म्हणतात ना मित्रांनो की छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देऊ शकतो आत्मविश्वास. इथे आत्मविश्वास घेऊन खेळणं फार गरजेचं आहे, आणि तो आत्मविश्वास आता झळकत आहे नारायण या फलंदाजाच्या बॅटमधून. दर्जेदार इथे मात्र फटकेबाजी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिले तर तब्बल 11 धावा लागलेल्या आहेत. ईट का जवाब पत्थर से टिक पॉट डॅटचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक दमदार मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सुरू आहे अलाउन द कार्पेट. परंतु इथे मात्र पाहिलं तर फटका थोडासा वळून खेळण्याचा प्रयत्न होता, आणि तिथं मात्र पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या. थोडासा कठीण देखील झालं होतं नारायणला फटका खेळण्याकरिता. थोडीशी लेंथ खेचली होती. त्या दरम्यान आडव्या बॅटनं शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता नारायणचा, परंतु थोडासा हुकला तो निर्णय त्याचा, आणि त्या अनुषंगाने इथे मात्र 2 धावा मात्र मिळत आहेत. धावांचं मात्र स्वागत केलं जाईल, कारण की 94 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. जर्मन आपटी संघाचा आपण विचार केला तर संकेतनं 57 धावा आहे आज मात्र कुठल्यानं, म्हणजे आजच्या दिवसातील ही पहिली 50 म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. संदेश पुन्हा एकदा सामोरे नारायण. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटतो, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली, आणि फलंदाज इथे मात्र फेल होत असताना लागतोय हा मोठा मासा गळाला. नारायण बॅक टू द डगआउट. त्या ठिकाणी उपस्थित होता. स्लॉटमध्ये बॉल टाकला, थोडीशी लेन खेचली देखील होती. त्या अनुषंगानं या ठिकाणी बॅटर नारायणला मात्र काही चेंडू बॅटवरती व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये, प्रॉपर कनेक्शन जो मात्र करता आला नाहीये, आणि त्या अनुषंगाने इथे मात्र झेल कॅरी झाला. आणि एक चांगलं जे मात्र त्यांनी स्वप्न दाखवलं ना नारायणने आपल्या संघासाठी, ते स्वप्न या ठिकाणी उद्ध्वस्त करत असताना गोलंदाज संदेश पुन्हा एकदा मॅचमध्ये आपली चमक सोडतोय. ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे, कारण 3ऱ्या क्रमांकावरती जी विराट कोहलीची जागा आहे त्या जागेवरती करण आलाय. हो, कॉलवर टप्प्याचा बॉल, यष्टा उद्ध्वस्त. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज करणचा खेळ देखील समाप्त. बॅक टू बॅक दुसरा धक्का.
या चेंडूला ऑफर करण्याची संधी दिली नव्हती त्या ठिकाणी बॅटरला. आपण पाहिलं तर ज्या वेळेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेला नक्कीच त्याला काही 4 समीकरणं करावे लागत असतात. गार्ड मार्क करावा लागतो, वॉच द बॉलर, ट्रिगर मोमेंट आणि नक्कीच तुमची ॲक्शन तिथे मात्र फार महत्त्वाची असते पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. ते मात्र काही घडलं नाहीये. इथे मात्र संदेशला विकेट मिळते, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. इथे गोलंदाज आहे, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, विकेट, हॅट्रिक इथे मात्र संपादित केली आहे आपल्या नावावरती या स्पर्धेमध्ये. आणि हा पहिला गोलंदाज असेल त्यांनी मात्र विकेट हॅट्रिक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये नोंदवली आहे. जितू मांजरे देखील मात्र स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. आणि दरम्यान आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता या रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. परंतु मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मागील मॅचचा हिरो म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की विजय जो मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु धावा खूप आहेत. आपण जर इथे पाहिलं तर ही 4 ओव्हरची मॅच आहे आणि मी म्हणेन आजच्या दिवसातील हा सर्वात हाय स्कोर आहे या मैदानावरती. आतापर्यंत आपण 5 ओव्हरच्या मॅचेस पहिल्या राऊंडमध्ये पाहिल्या, तिथे मात्र आतापर्यंत कुणीही एवढ्या धावा जमवल्या नव्हत्या. परंतु काय जबरदस्त बॅटिंग जय हनुमान आपटी संघानं. त्यांना मात्र फलंदाजी करण्याचा निमंत्रित केलं आणि त्या निमंत्रणावरती ज्याप्रमाणे पाहुणे तुटून पडतायत त्याप्रमाणे ते तुटून पडले होते. हा बॉल वाईड आहे, हा वाईट बॉल आहे, आपल्याला पाहायला भेटतो. या धावांचं नक्कीच स्वागत केलं जाईल. धावसंख्येत इथे मात्र थोडासा भर होईल. धावसंख्या जर पाहिली तर 14 या आकड्यावरती आहे. दुसरं षटक सुरू आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर या षटकामध्ये फटक्यांची आतिषबाजी होणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेन की 3 षटकार तरी येणं गरजेचं आहे आणि एकरी दुहेरी धावा येणं फार गरजेचं आहे. आडव्या बॅटनं त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला, चेंडू डीपमध्ये सरकला, वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं एक धाव या ठिकाणी मिळते. आता विजय जो मात्र आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला स्ट्राईक या ठिकाणी मिळेल का, तो मोठी फटकेबाजी करेल का, येणाऱ्या काही षटकांमध्ये नक्कीच आपल्याला कळेल. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल आई गावदेवी नांदप आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी ओझरली अशी भिडंत असेल. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉलचा. वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतो आणि धावसंख्या पोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. मोठे फटकेबाजी करावे लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर इथे मात्र मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट झाले, परंतु बॅकअप चांगलं होतं. सो त्या अनुषंगाने एकच धाव मात्र तिथं मिळाली. एक धावेने मात्र किल्ला सर्व होऊ शकणार नाही. इथे प्रत्येक बॉलला मी तर म्हणेन की आसमान दाखवणं फार गरजेचं आहे. जे आसमान या ठिकाणी संकेतनं दाखवलं. आज तब्बल 57 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आपटलेला बॉल होता, चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय त्या ठिकाणी, परंतु झेल तिथे मात्र डीपमध्ये सोडलेली आहे. परंतु चिंतेचा विषय नसेल मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान आपटी टीमला. कारण बॉडी लँग्वेज आपण पाहू शकता कुठल्या प्रकारे झेल सुटली तरी त्यांच्यामध्ये जे कॉन्फिडंट आहे, निरंतरता आहे, ती नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. आपटी संघ विजयाच्या दिशेनं नक्कीच मार्गस्थ होत आहे. इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न, चटपट समीकरण दाखवण्याचा प्रयत्न आहे, कदाचित मनासारखं खेळण्याचा प्रयत्न आहे. आता पूर्णपणे डॉमिनेट स्थितीमध्ये आपण पाहू शकता जय मसोबा मोस्ट टीम. पुढील मॅच मध्ये देखील आई गावदेवी ओझरली संघाचा कर्णधार संदीप यांनी सांगितले की 60-65 प्लस आम्ही जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 4 ओव्हरची मॅच आहे ती देखील, परंतु आई गावदेवी नांदप टीम कशा पद्धतीची गोलंदाजी करेल की हे समीकरण जे आहे अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल जे दरम्यान या मॅच मध्ये आहे. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 19 आहे धावफलकावरती. विजय बॅटची एज होती, थर्ड मॅन झेल सोडताय त्या ठिकाणी, फाईनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एकच धाव इथे मात्र मिळेल. आता आपण एकच म्हणू शकतो की विजय जी काय बॅटिंग करतो त्या बॅटिंगमधून षटकार चौकार येतील ते प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करतील. अशाच प्रकारची बॅटिंग काय आपल्याला पाहायला भेटेल सध्या तरी मॅचमध्ये. कारण की आता मात्र आपण पाहिली तर दिल्ली अभी तक बहुत दूर आहे. हा जबरदस्त क्रिकेट आपटी संघाच्या वतीनं पाहायला भेटलं. वाईल्ड कार्ड एंट्री जरूर होती, परंतु पाहू शकता आपण मौके को बुनाया आपटी टीम ने.
अशा अनेक मोके येत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आपण त्या मोक्यांना मात्र कुठंतरी कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. इथं मात्र आपण पाहू शकता या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला, पण तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण आहे. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण म्हटलं ना की नक्कीच कुठल्याही संघाचा पाठीचा कणा असतो, कारण ते धावा रोखल्या जातात. हा धावा रोखण्याचा खेळ आहे. दुसऱ्या बाजूला बॅटर धावा काढत असतात, तर क्षेत्ररक्षक धावा थांबवत असतात. गोलंदाजी देखील त्यांची कलात्मकता दाखवत असतात. आणि सध्या तरी ती स्थिती जर आपण पाहिली तर जय हनुमान आपटी संघ दमदार स्थितीमध्ये आहे. आणि हे ॲक्शन देखील आपण पाहू शकता. ॲडम्स साऊथ आफ्रिकाचा गोलंदाज, ज्याची ही ॲक्शन आहे. गोलंदाज कुमार आगळी वेगळी स्टाईल आहे. हो, कोलवर टप्प्याचा बॉल तिकडे विकेट किपर अपील करतायत. चांगली गोलंदाजी, मीडियम फास्ट आहे आणि परंतु काही जबरदस्त, ज्याप्रमाणे राशिद खान देखील जितका वेगानं बॉल टाकतो त्या वेगानं बॉल इथं हाताळत आहे कुमार. क्वालिटी असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे क्वालिटी असेल तर क्वालिटीला फार महत्त्व आहे. हल्लीच्या जगामध्ये क्वालिटीला फार महत्त्व आहे. लोरफटास बॉल होता, चेंडू हवेमध्ये तिकडे तटीयर सर्कलच्या बाहेर, एकच धाव मिळेल. आता औपचारिकता शिल्लक असेल या मॅचमध्ये. आपण पाहिलं तर समीकरण जर पाहिलं तर इकडे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 72 धावांची गरज आहे. 8 मध्ये 72 धावा. अजय मसोबा मोस संघाच्या गोलंदाजाने थोडी निराशा दाखवली या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये समीकरण चांगलं होतं. ऑन द कार्पेट फटका पाहायला भेटतोय. आता विजय देखील जाणतो आहे की मॅच खूप दूर गेलेली आहे. जे काही फटके येतील त्यानं नक्कीच आपला देखील पुढील मॅचेस किंवा पुढील स्पर्धांमध्ये आत्मविश्वास वाढेल. सो त्या अनुषंगाने आता खेळण्याचा प्रयत्न करतील. इथे फलंदाज बाद. चौथा गडी बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये आता नक्कीच गावदेवी ओझरली संघाचे समर्थक देखील आपल्याला पाहायला भेटतील. प्रत्येक गावाला आपल्या गावाचा अभिमान सन्मान असतो मित्रांनो, आणि तोच अभिमान सन्मान ओझरलीकरांना देखील आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचा संघ जो मात्र सेकंड राऊंडमध्ये आहे. आई गावदेवी नांदप या संघाच्या अगेन्स्ट त्यांची भिडंत आहे. नांदप संघानं यजमान संघ श्रीराम मिस्फोट कोंडिरी संघाला पराभूत केलं आणि गावदेवी ओझरली संघानं गावदेवी आपटी संघाला पराभूत केलं. आणि सध्या तरी मॅचमध्ये पूर्णपणे एकतर्फी मॅच सुरू आहे. डॉमिनेट स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे इम्प्रोवाइज फटका चांगला आहे. चेंडू 4 धावांसाठी जाईल. चौकार. आता नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल की 4 ओव्हरमध्ये जयमसोबा मोस्ट टीम किती धावा बनवेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. जे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांचा जो रन रेट आहे तो नक्कीच आपल्याला समजेल. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 28. रवी मांजरे देखील इन अँड ॲक्शनमध्ये पुढील मॅचमध्ये पहिली मॅच तर जिंकलेली आहे. 1 तारखेला देखील भव्य दिव्य आयोजन गावदेवी चषक आपल्या भेटीला येणार आहे. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पना म्हणजे रविदादा मांजरे यांच्या वतीनं आणि खूप चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. इथे मात्र आपण पाहू शकता लेग साईड लेग स्टंप, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या पोहोचली आहे 29 धावा धावपलकावरती. मी तर म्हणेन या मॅचमध्ये 50 धावा जर असतात तर मात्र मोस्ट संघ सहजरित्या. हा बॉल आपण पाहिला तर वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. हे संख्येत चांगलं नाही आहे. मी तर म्हणेन की जय हनुमान आपटी टीम तुम्ही खूप चांगल्या धावा मारलेल्या आहेत. 94 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बॅटिंग चांगली झालेली आहे. येणाऱ्या पुढील टाईममध्ये विपक्षी संघ तुम्हाला पाहत आहेत.
So तुम्ही देखील तुमची चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे. लॉंग ऑफच्या एरियामध्ये मांडण्याचा प्रयत्न, संदेश तिथे होते, झेल मात्र काही कॅरी करू शकले नाही. हा आलाय चौकार. आणि विजय फिरगाणे ॲज अ लिजंड क्रिकेटर ओझरली, त्यांचे सुपुत्र देखील आहेत, ते देखील मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. या वेलकम या क्रीडा नगरीमध्ये आपलं स्वागत. कारण की तुमचा सुपुत्र सौरभ जबरदस्त कामगिरी करतोय, माइंड ब्लोइंग. या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तर इथे मात्र या ठिकाणी आपण सन्मान करूया. जितेंद्रजी केने आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करूया. त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल निलेश जी केने, आपण नक्कीच शेवटच्या दिवसामध्ये आपण त्यांचा सन्मान करूया, कारण की त्यांना देखील या स्पर्धेची खूप एन्जॉयमेंट घ्यायची आहे, मजा घ्यायची आहे. सो ते देखील म्हणतात की फायनलमध्ये नक्कीच सन्मान घ्यावा. आणि दरम्यान मॅन ऑफ द मॅच आपण देऊया संकेत. क्या बात आहे, 57 धावा ठोकल्या संकेतनं आणि संकेत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर या संकेत आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण कलेक्ट करायची आहे. चला या संकेत, या आपण आपली ट्रॉफी घेऊन जा. चला संकेत, आपण या आपली ट्रॉफी कलेक्ट करा. क्या बात आहे, 57 धावा आजच्या दिवसातील 50 आपल्याला पाहायला भेटली. आणि चला या ठिकाणी येस, संदेशला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. संकेत आपण या आमच्या मुख्य मंचावरती आपण या. संकेतला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. 57 धावांची आक्रमक इनिंग साकारली आहे. आणि प्रतीक केणे यांना विनंती असेल आपण मेडल परिधान करा. मेडल इथे मात्र दिले जाईल जे आम्हाला पुरस्कृत केलेत स्वर्गीय मधुकर केणे यांच्या स्मरणार्थ ज्ञानदेव केणे, रामचंद्र केणे यांनी. तदनंतर ज्ञानदेव केणे आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण हे आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे जे आम्हाला पुरस्कृत केले उत्तम शेठ, जे नक्कीच पोलीस पाटील आहे मुठवालचे. तदनंतर जितू केणे आपण या, आणि आपल्या शुभ हस्ते आपण इथे मात्र एनर्जी ड्रिंक हे देखील द्यायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच जे आम्हाला पुरस्कृत केले जानू स्पोर्ट्स इतारे यांनी. आणि संकेत आमच्या समोर जोडले जातील. संकेत, खरं तर 57 धावांची इनिंग साकारली आणि आय थिंक सो ही पहिली 50 धावांची इनिंग तुझी असेल. कसं वाटतं एकंदरीत या खेळीबद्दल? आणि 50 धावा झाल्यात, गावामध्ये उत्साह असेल, संघामध्ये उत्साह असेल, नक्कीच काय बोलू शकेल आपल्या एकंदरीत या खेळीबद्दल? काय नाही सर, केलीचं म्हटलं तर पूर्ण मुलांची मेहनत आहे सर, ते मला पुढे टाकतात, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, बस एवढंच, बाकी काही. ॲज अ यंगस्टर म्हणून नक्कीच आपण नेहमीच खेळ करत असतो, परंतु एका खेळामध्ये नक्कीच जे सिनियर प्लेयर असतात, सध्या आपण मागील मॅच पाहिली, सिनियर प्लेयरचा तिथे मात्र रिस्पेक्ट होत नाही. तुम्ही मॅचमध्ये होतात परंतु तुम्हाला काही गोष्टी माहीत नाहीत, परंतु अशा गोष्टी नक्कीच होत असतात. नक्कीच ॲज अ खेळाडू, यंग टॅलेंटेड खेळाडू आपण चांगलं काम करतो. दुसऱ्या मॅचमध्ये आम्ही अनेक स्पर्धा कव्हर करत असतो. पहिल्या मॅचमध्ये जर चांगला खेळ झाला, दुसऱ्या मॅचमध्ये तो खेळाडू हवेत असतो, परंतु तुला विनंती असेल हवेत न जाता आपल्या खेळाडूंना घेऊन पुढे जा. एकंदरीत या आयोजनाबद्दल आणि आपल्या संपूर्ण संघाबद्दल काय वाटतंय? नक्की सर, खूप छान आयोजन आहे. आणि संघ म्हटलं तर माझा संघ पूर्ण यंगस्टर पोर आहेत, एवढं. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील, अशीच खेळी करत राहा. आणि इथे मात्र शुभेच्छा देत आपली संघाला मॅच ऑन होते. एका बाजूला संघ असेल गावदेवी ओझरले आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी नांदप, आणि मॅचला सुरुवात होईल राजू जाधव यांचा गोडाबाज पोलीस सदरासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद विश्वास केणे.
सर्वांचं हार्दिक असं स्वागत. पुनश्च आपण जोडलेले आहोत. आपण पाहताय मित्रांनो, श्रीराम स्पोर्ट कोंडिरी आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25 आणि 26. आजचा पहिला दिवस. सलग 4 दिवस तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण, विजयदादा पाटील यांची ही संकल्पना, या मैदानासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान आणि 4 गावांसाठी हे मैदान त्यांनी मात्र उपलब्ध करून दिलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला महेश कांबेरे. संदीप मांजरे, महेश कांबेरे अशी ही जोडी. आक्रमक फलंदाज, दोघांमध्ये ही क्षमता आहे, कुवत आहे, क्वालिटी आहे. परंतु सध्या तरी मॅचमध्ये आपण पाहूया की 4 ओव्हरमध्ये ते किती धावा बनवतील. मित्र म्हणे की 104 धावा त्यांनी बनवल्या होत्या गावदेवी ट्रॉफी मागील वर्षामध्ये, परंतु त्या धावा चेस केल्या होत्या. इथे मात्र किती धावा बनवतील, विक्रम आहे या खेळाडूंच्या नावावरती. परंतु जाऊया मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. पहिलाच बॉल या ठिकाणी अप्रतिम खेळ दाखवते मैदानाच्या आतमध्ये महेश कांबेरे आणि त्याने ठोकलाय दर्जेदार चौकार. ऑफसाइड ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अप्रतिम बॉल होता, परंतु थोडासा अँगल बनवणारा बॉल होता. रूम बनवून त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि तो प्रयत्न या ठिकाणी सफल झालाय. महेश कांबेरेचा चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 4 न झाली. दमदार सुरुवात. अवलन देऊन खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल शरीरावरती टाकण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज आपण पाहू शकता या गणेश. तर नक्कीच ज्या हनुमान क्रीडांगण ओझलीच्या मैदानावरती आहे गावदेवी चषक देखील आपल्याला पाहायला भेटेल. येणाऱ्या ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा वॉट अ शॉट. महेश मात्र थांबणार नाहीये, ठोकलाय अजून एक दर्जेदार चौकार. रक्षात्मक क्रिकेट आहे, कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळत असतो महेशचा. आपण विचार केला तर सातत्याने प्रॅक्टिस सेशनमध्ये देखील पाहिला तर ती मेहनत करत असतो आणि त्याच्या मेहनतीला इथे मात्र सफलता मिळत आहे. सातत्याने म्हणतात ना मित्रांनो की तुम्ही प्रयत्न करत जा, मेहनत करत जा. असं नाही की तुम्ही मैदानावरती आले नाहीत आणि तुम्ही क्रिकेट खेळायला पाहणार लगेच चॅम्पियन बनायला, तर तुम्ही चॅम्पियन होणार नाहीये. तुम्हाला मेहनत करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. आणि सातत्यानं पावसाळी हंगाम असो, हिवाळी हंगाम असो, उन्हाळी हंगाम असो, या काळामध्ये महेश मात्र प्रॅक्टिस करत असतो. आणि आज खऱ्या अर्थानं मात्र त्याच्या संघाला, त्याच्या गावाच्या सन्मानासाठी तो खेळत आहे. मागील वर्षी देखील आपण पाहिलं गावदेवी चषकामध्ये ॲज अ होम ग्राउंडवरती दर्जेदार कामगिरी त्याची पाहायला भेटली होती. संदीप स्ट्राईकवरती आहे. पाहूया आपल्या वैयक्तिक अकाउंटवरती किती धावा तो जमवेल. ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. या षटकातील चांगली गोलंदाजी आपण गणेश यांच्या वतीनं पाहिली. कमबॅक कसा असावा बघा, त्याच्यावरती आपण पाहिलं 2 चौकार लागले, परंतु त्यानंतर जो कमबॅक त्यांनी केलाय जबरदस्त. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. गणेशने ते मात्र केलं. मॅच रफ अँड टफ होईल यात शंका नाही. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. वाट इज लॉंग ऑनला मिड विकेट, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, परंतु जोपर्यंत चेंडू फेकतील दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 11. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 11 अशी सुरुवात आपण पाहू शकताय. 60+ जाणं फार गरजेचं असेल. आणि ते ज्या वेळेला ओपनिंग विश्वास केनी सरांनी घेतली की गावदेवी ओझरली संघानं मात्र कर्णधारानं सांगितलं की आम्ही 60+65 अशा धावा जमवण्याचा नक्कीच प्रयत्न करू, परंतु तो प्रयत्न इथे मात्र नक्कीच पाहायला भेटेल. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा चांगली उपलब्धी आहे. गोल विथ विकेट मात्र इथे गमावलेला नाहीये. इथे संधी असेल 60-65 पर्यंत जाण्याची संधी नक्कीच असेल. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये डॅनिंग. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटते. आणि जय हनुमान टी टीम जी मात्र क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेली आहे,
तिथून जिंकल्यानंतर सीमेमध्ये सेमीफायनलमध्ये कोणता संघ पोहोचेल याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एक प्रेक्षणीय सामना देखील आहे. कोंडेरी 40+ विसेस पीसे 40+. खरा बॉल, त्याला मात्र महेश खांबेरे पाठवणार नाही तर नवलच. चेंडू फेकून दिला सीमारेषा पार. भीम टोला, वज्र टोला, दर्जेदार षटकार. नीरज चेंडू आकाशामध्ये लिंबासारखं दिसत आहे. इतका चेंडू उंच गेलाय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 17. खतरे की घंटा महेश खांबेरे वाजवतोय. या खेळाडूमध्ये दमखम क्षमता आहे. मागील मॅचमध्ये यश कॉल आला होता की षटकार चौकार मारतायत, त्यांना तुम्ही जरा प्रेरणा द्या, नुसते षटकार चौकार मारवायला लावू नका. परंतु ही ओझरली आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा तिकडे प्रयत्न आणि आता मिड विकेटला तिथे मात्र सापळा रचला होता, सापळ्यामध्ये अडकवलाय शार्क मासा. फलंदाज महेश खांबेरे बॅक टू द डगआउट. थोडीशी लेंथ खेचली, थोडासा टर्न मिळाला, थोडासा वळण घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवण्याची फार गरज होती. परंतु इथे मात्र बॅक ऑफ दी लेंथला खेळणं कठीण असतं. साऊथ आफ्रिकन खेळाडू हे करून दाखवत असतात, परंतु कदाचित महेश खांबेरे थोडासा कमकुवत पडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आणि तिथे मात्र झेल कॅरी झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश फरटोले, सिक्सर किंग. नक्कीच महेश खांबेरे जर डगआउटच्या आसऱ्याला जाईल तर त्याची जागा भरून काढण्यासाठी दमदार बॅटर येणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने रुपेश फरटोले मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षमता आहे भाई, ये बंदे में बहुत जान है यार. आता मात्र नक्कीच आपण पाहूया. नक्कीच बडे मैच का बड़ा खिलाड़ी है. एक गडी बाद झालाय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिलं 17 धावा धावपलकावरती डॅनीनं सफलता प्राप्त केली. पहिल्या बॉलवरती त्याला षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती त्यानं महेश खांबेरेचा विकेट मिळवला. इथे मात्र आपण पाहिलं तर कोलवर बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लोअर फुटा जरूर होता, खाली होता. एक धाव इथे मात्र मिळाली. एक धावेने आपल्या वैयक्तिक सांघिक कोठ्यामध्ये ही धाव नक्कीच अंकित केली जाईल रुपेश फरटोलेच्या. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. अठरा धावा धावपलकावरती. डॅनी सध्या तरी 7 धावा खर्च करतो. एक गडी बाद त्याने केलाय. संदीप, ओ हो व्हाट अ शॉट. चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. आणि काबिलियत आहे, क्षमता आहे या खेळाडूमध्ये. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे धावपलकावरती 24 या आकड्यावरती. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पुढील बॉल डॅनी संदीप साठी. हो, जबरदस्त वाईड यॉर्कर अपील देखील आउट्स पाहायला भेटते, परंतु चांगला बॉल आहे, चांगला चेंडू तिथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटलाय. बघा पंचांचा निर्णय आहे, तो निर्णय अंतिम असेल. जो काही निर्णय आहे तो पंच ऑनफील्ड पंच जो मात्र नक्कीच कळवतील. पंचांची आपण कुठल्या प्रकारची हुसत घालायची नाही, आर्ग्युमेंट करायचं नाहीये. जो निर्णय पंच देतील तो निर्णय ग्राह्य धरला जाईल. बघा गावदेवी ओझरली संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर नितेश कांबेरे यांच्या वतीनं बॅट दिली जाईल. क्या बात आहे. आणि खास करून नितेश परटोले साठी देखील आहे, सर्वांसाठी हे प्राइज अनाउन्समेंट केलेलं आहे. संदीप
जो मात्र बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. धावसंख्या 24. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. डॅडीनं इथं कमबॅक केलं या षटकामध्ये. तसं पाहिलं तर गणेशची गोलंदाजी देखील चांगली होती. त्याने देखील चांगला कमबॅक केला, परंतु मिस्टर डॅनी देखील कमबॅक करतोय. हा बॉल नक्कीच चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. लेंथ चांगली ठेवली डॅनीनं. आपण पाहिलं तर अगदी फुल लेंथचे चेंडू त्या ठिकाणी हाताळले. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती आपण पाहू शकता. 12.0 ची सरासरी आहे. सरासरी चांगली आहे, परंतु इथून जर विकेट मात्र गमावले तर ती चांगली सरासरी प्राप्त करता येऊ शकणार नाहीये. आता या 2 बॅटरवरती नक्कीच आपण निर्भर राहूया. स्पेशली आपण रुपेश परोटोलेचा विचार केला तर त्याच्याकडे क्षमता आहे. दुसऱ्याकडे कल्पेश कांबेरे देखील एक दमदार खेळाडू आहे. पाहूया नक्कीच वेळ आणि काळ काय प्रकारे त्यांच्यावरती घात करेल का, परंतु नक्कीच आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज विकास. गोलंदाजी मार्कुती सज्ज आहे. सामोरे असेल रुपेश परटोले. विकेटने जाईल विकास. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. हो, प्रयत्न चांगले केले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला काही गॅदर करू शकले नाही, पकडू शकले नाहीये. रुपेश परटोलेला जीवदान. ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला जीवदान मिळत असतो त्यावेळेला त्या खेळाडूचा आत्मविश्वास हा 100% दुणावत असतो. रुपेश परटोले सारख्या खेळाडूला जर तुम्ही जीवदान द्याल तर तो मात्र सामन्याचं चित्र बदलू शकतो. ही क्षमता आहे या खेळाडूमध्ये. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे धावफलकावरती 26 या आकड्यावरती. हा बॉल आपल्याला वाईट पाहायला भेटतोय. गावदेवी ओझरली संघाची मॅच आणि कॉलवरती कॉल येत आहेत. रुपेश परटोले 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक किशोर फिरगाणे यांच्या वतीनं ऑनलाईन लगेचच कॅश पाठवली जाईल. येस, नक्कीच पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. भीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. तर नो बॉल आहे. नो +1 म्हणजे 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या आणि हा फ्री हिट. ओ, इथे मात्र आपण पाहू शकताय जबरदस्त गोलंदाजी. काय बॉल आहे नक्कीच नीरज, आपण पाहू शकाल हा बॉल. काय जबरदस्त बॉल या ठिकाणी टाकलाय. अप्रतिम एंगल बनवणारा हा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. सुरेख जबरदस्त बॉल. डॉट बॉलची समाप्ती इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र जबरदस्त फटका आहे. ओहो, फटक्यामध्ये दम जरूर होता, परंतु लांबी जी मात्र गाठू शकले नाही. उंची जास्त होती, लांबी कमी पडली. तिथे मात्र डीप मध्ये झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं गरज देखील होती. मोठी फटकेबाजी करण्याची गरज होती. ती पूर्तता कमी करण्याचा प्रयत्न कल्पेश याचा होता, परंतु तसं काही घडले नाहीये. आणि आता मैदानाच्या आतमध्ये महेश फिरगाणे, बब्बू या नावानं परिचित आहे. 360 फटकेबाजी करण्यामध्ये प्रचलित हा खेळाडू आहे. परंतु मी तर म्हणेन की बब्बूला खूप उशिरानं मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरला आणलेला आहे.
टॉपला आणणं फार गरजेचं होतं. कदाचित काहीशा धावा येऊ शकल्या असत्या, कारण की ॲज अ पॉवर प्लेचा खेळ होता. 360 खेळाडू आहे, फटकेबाजी चांगली इम्प्रोवाइज पद्धतीने चौकार त्यानं नक्कीच वसूल केल्या असत्या, परंतु क्रिकेट आहे. जाऊया मॅचकडे. संधी जर आलेली आहे त्या ठिकाणी बब्बूला पाहूया. फटका फसलाय. ओहो, व्हाट अ कॅच, चलता क्या वहां पर बब्बू को. बैक टू द डगआउट. हे समीकरण होत असतं. तू पाहतास जयघोषाचे नारे, विसरू नकोस कालगतीचे वारे. कधी आणि कुठे वाहतील हे वाऱ्यांचा नियम नाहीये, आणि सध्या तरी हे कालगतीचे वारे पुन्हा एकदा फिरलेले आहेत. आई गावदेवी संघ ओझरली या संघाच्या विपरीत आपण पाहू शकताय. न्यू बॅटर रवी मांजरे मैदानाच्या आतमध्ये. क्रेशर मामा यांचं आगमन झालेलं आहे. या आपलं हार्दिक असं स्वागत. रवी मांजरे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल चांगला आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं. चांगला चेंडू आपण पाहू शकताय. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. धावसंख्येत भर होईल. धावसंख्येत 30. आता या षटकातील आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा चांगले येत आहेत. यश देखील कॉम्बॉक्स मध्ये एक्साइटेड झालेला आहे आपल्या संघासाठी. तो देखील अगदी निरंतर ही मॅच पाहत आहे. मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यानंतर अजून एक षटक जे मात्र शिल्लक असेल. इथे शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला, परंतु धावा कशाही येऊत या धावेचा इथे मात्र सन्मान केला जाईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे मात्र धावा मिळतात. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा आपल्याला पाहायला भेटत आहे. तर इथे रवी मांजरे यांनी 3 चेंडू 3 षटकार ठोकले. ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल अविनाश जिखेणे यांच्या वतीनं. रवी मांजरे यांच्यासाठी हे बक्षीस अविनाश जिखेणे यांच्या वतीने 3 चेंडू 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि का नाहीये, आमचे रवी मांजरे यांचा आपण विचार केला तर चांगले आयोजक देखील आहेत. आणि येणाऱ्या 1 तारखेला आपण जय हनुमान क्रीडांगणावरती आई गावदेवी चषकाचा देखील आनंद घेणार आहोत. दमदार आयोजन, क्वालिटी विथ क्रिकेट असं समीकरण तिथे देखील आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान आता शेवटचा हाणामारीचा हुमरा तुमरीचं हे षटक आपण पाहू शकता. रस्सी खेच केली जाईल. या षटकामध्ये चांगला फटका रुपेश परटोले. गॅप त्या ठिकाणी शोधली आहे, कारण की भरपूर काळ व्यतीत केला खेळपट्टीवरती आणि ठोकलाय दर्जेदार हा चौकार. द हेड मॅन ऑफ गावदेवी ओझरली टीम या नावाने त्याची ओळख आहे. परंतु सध्या तरी या मॅच मध्ये आता उरलेले चेंडू आहेत 5. या 5 चेंडूचं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की मिस्टर परठोले जर मैदानाच्या आतमध्ये असतील तर समीकरण नक्कीच वेगळं पाहायला भेटेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 35 धावा. गुणलेखकाच्या भूमिकेत आमचं सहकार्य करतायत आनंद, ज्यांची गोलंदाजी देखील जबरदस्त आपण पाहिली. चांगले खेळ देखील त्यांनी दाखवला. इथे मात्र आपण पाहू शकताय डॉट बॉलची समाप्ती. रुपेश मात्र 4. रवी मांजरेने म्हणणार की तुम्ही नॉन स्ट्राईक एंडलाच राहा, कारण की इथे मात्र आता मला अटॅक करणं फार गरजेचं आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक आता माझ्याकडे असणं फार गरजेचं आहे. या षटकातील चेंडू शिल्लक असतील 4 आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 35 धावा. 4 चेंडूमध्ये मी तर म्हणेन की 2 मोठे फटके तरी येणं फार गरजेचं आहे रुपेशच्या बॅटमधून. पुढील बॉल इथे मोठा फटका. व्हाट अ शॉट. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. जबरदस्त फटका आहे. ही लेन थोडा बॅकअप दिली त्या पहा. ताकदीचा वापर, बॉटमहॅनचा भरपूर या ठिकाणी वापर केलेला आहे. अप्रतिम शॉट आपण पाहू शकताय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 41 41. आणि आता
नक्कीच गावदेवी ओझरली संघाचे समर्थक खुश झाले असतील. आमचा यश देखील खुश झालाय, कारण की आता 10.50ची सरासरी धावफलकावरती आहे, कारण की ही सरासरी येणाऱ्या बॅटरांना डोकीदुखी ठरणार आहे. आणि गावदेवी ओझरली संघाकडे देखील गोलंदाजी आहे आणि प्रॅक्टिस सातत्याने त्यांनी देखील केलेली आहे. पाहूया आता मॅचकडे. ओ खोलवा टप्प्याचा बॉल, खोलवा टप्प्याचा बॅट, विकेट किपर बीट झाले. रुपेश नाही धावणार, रुपेश नाही जागा सोडणार. त्याला अजून एक षटकार ठोकायचा असेल. आता एक चेंडू, 2 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. रुपेश परटोले मैदानाच्या आतमध्ये आहे. आता गोलंदाज आपण विचार केला, गोलंदाज कल्पेश आणि रुपेश अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे. या 2 बॉलचा आपण विचार केला तर इथे जर 2 बॉल कदाचित डॉट आले तर कल्पेश हावी होईल, आणि इथे जर 2 चेंडूमध्ये एखादा जरी मोठा फटका आला तर आई गावदेवी ओझरली टीमचा आत्मविश्वास वाढेल या मॅचमध्ये. हो, हा बॉल चांगला आहे. कल्पेश हावी झालाय. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. कल्पेशने त्याचं काम केलंय. आता मिस्टर परटोले, नक्कीच आपलं काम आता आपल्याला योग्य पद्धतीने बजावायचंय. किती धावा येतील या शेवटच्या चेंडूमध्ये, प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून, क्षेत्ररक्षक डीप मधून येतात, झेल मात्र कॅरी करू शकले नाही. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट होताना आपण पाहू शकताय. तिसरी धाव इथे मात्र मिळू शकणार नाही, कारण की चेंडू अगदी हातामध्ये आहे, कारण की धावांची फार गरज होती त्या ठिकाणी. मोठा फटका एक्झिक्यूट जरूर केला होता रुपेश परटोले, परंतु बॅटवरती प्रॉपर कनेक्शन जे मात्र झालं नाही. 2 धावा इथे मात्र मिळाल्या, आणि या अशा पद्धतीने पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिले तर 43 धावा जोडलेल्या आहेत आणि 44 धावा लक्ष ठेवलेलं आहे. 11.0ची सरासरी आहे. मॅचमध्ये मजा येईल, बॅटल चांगलं रंगेल, आणि हे या मॅचचं धावतं वर्णन नक्कीच आपण ऐकूया. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25, 26चा हा थरार. व्हॉइस ऑफ कोंडेरी, व्हॉइस ऑफ ठाणे, विश्वास केणे यांच्या आवाजात. शुभ सन्मान करणार आहोत. आमच्या या मंचावरती हरिभक्त पारायण केशरजी मामा यांचं आगमन झालंय, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं लाभलाय, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. जितू केणे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करूयात. केशर मामा यांचा आपण शुभ सन्मान करूयात. हरिभक्त पारायण केशर मामा या ठिकाणी मात्र इथे आमच्या मुख्य मंचावरती त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल कॅमेरा समोरच्या दिशेनं आपल्याकडे, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंटो, सन्मान चिन्ह, आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. हरिभक्त पारायण केशर मामा यांच्या वतीने या स्पर्धेला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका ते घेऊन देखील कार्यरत आहेत, आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला ही संतांची भूमी आहे. अनेक संत इथे जन्मले, कर्मभूमी, मायभूमी, आणि नक्कीच क्रीडांगणाच्या चारही बाजूला आपण पाहिलं तर हे भगवं वातावरण आपण पाहतोय. भगवा हिंदू संस्कृतीचा, भगवा मराठी अस्मितेचा, भगवा वारकरी संप्रदायाचा, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि हा भगवा प्रभू श्री रामाचा, आणि हे भगवमय वातावरण या स्पर्धेच्या वतीनं, आणि या आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता या स्पर्धेच्या ब्युटिफुल आकर्षक ट्रॉफीज, आणि ट्रॉफींच्या बाजूला आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं आणि अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा, निश्चयाचा महामेरू, भौत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा देऊयात.
आणि नक्कीच आपण पाहिलं तर त्याच्याही बाजूला गणपती बाप्पाची प्रतिमा, कारण की सकाळच्या सत्रामध्ये आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने या स्पर्धेची सुरुवात केली. आणि टिटवाळा नगरी आणि टिटवाळा नगरीमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच ही स्पर्धा सुरू आहे. तीर्थक्षेत्र आहे नीरज टिटवाळा. पूर्वी इथे शकुंतलेचा आश्रम होता. शकुंतलेने ह्याच गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली. तदनंतर इथे मात्र नक्कीच माधवराव पेशवे यांनी टिटवाळा मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तदनंतर विवाह गणपती असं नक्कीच गणपती बाप्पाला आपण संबोधतो. ज्या लोकांचे लग्न झालेत नक्कीच ते लोक जर तिथे गेले तर त्यांना आशीर्वाद मिळतो, परंतु जे कपल्स आहेत ते जर तिथे गेलं तर त्यांचा रिलेशन ब्रेक होतं, अशी एक अंधश्रद्धा, एक आख्यायिका देखील आहे. तुम्ही पाहिजे तर ते ट्राय करू शकता. नीरज जाऊयात मागच्या दिशेनं. पहिला चेंडू इथे मात्र सॉफ्ट हँडनं खेळून काढलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली आहे आणि इथे मात्र चांगली दमदार सुरुवात करतोय गोलंदाज संकेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. स्ट्राईक एंडला ज बॅटर गणेश आणि नॉन स्ट्राईक एंडला ज बॅटर मनोज सज्ज होते. हर्षल बिराडे यांच्याकडून ओझरले संघाला शुभेच्छा येतात. हर्षल देखील आम्हाला आता भेटला नाही भरपूर वर्ष झाले, कारण की चांगला आवाज त्याचा देखील आपण राहिला होता. एक दिवस पहिल्या दिवशी कॉमेंट्रीला त्यांनी देखील आलं तर बरं होईल, कारण की स्पर्धा 1 तारखेपासून सुरू होते आणि 1 तारखेला ही स्पर्धा फायनल. त्या अनुषंगाने एक दिवस कुठेतरी आम्हाला वेळ द्यावा लागेल. त्या अनुषंगाने ती जबाबदारी आमचे साथी समालोचक मित्र राजू जाधव यांच्यावरती असेल आणि त्या दिवशी जर आमचा बिराडे आला तर त्याचं देखील आम्हाला नक्कीच आनंद होईल. या स्मॅश तितकीच महत्वाची आपण पाहतो. एका बाजूला संघ आहे गावदेवी नांदब आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मसोबा मूस. जो संघ इथून जिंकेल तो आजच्या दिवसातील अंतिम लढत क्वालिफायची मॅच आपटी संघाच्या अगेन्स्ट केले. तो फुल टॉस त्याच्यावरती हुक केलाय मिस्टामिंग आणि इथे क्षेत्ररक्षकाने हा चेंडू सोडलाय आणि इथे मात्र नक्कीच शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅदर करतील. तत्पूर्वी या धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळतील. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. शैलेश कांबेरे आय थिंक तिथे होते आणि शैलेशने हा झेल घेणं गरजेचं होतं. अगदी चेंडू बराच वेळ हवेत होता आणि नक्कीच त्या अनुषंगाने कुठेतरी मिस बॅलन्स पाहायला मिळालं आणि हा चेंडू ड्रॉप झाला आणि इथे मनोजला जीवन दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूचा झेल सोडला त्याने इतिहास रचला. नक्कीच आपण वर्ल्ड कपचा विचार केला तर मॅक्सवेलचा झेल, तदनंतर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला. रोहित शर्माचा श्रीलंकेच्या अगेन्स्ट 63 धावसंख्येवरती झेल सोडला, त्याने 264 धावा बनवल्या आणि सध्याच्या घडीला पुनश्च फटका दमदार नांदबगावचा. इथे मात्र रन मशीन गणेश शेलारच्या बॅट मधून 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दमदार चौकार. 4 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मधीनं जाऊन पोहोचेल डबल डिजिट, अर्थातच 10 ऑन दी बोर्ड. येस, चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. चौकार आहे की षटकार आहे. व्हॉलेंटियर्स आपण तिथे असाल तर आपण लगेच षटकार तर दिला आय थिंक अंपायर्सने, तरी सुद्धा आपण चेक करूया. व्हॉलेंटियर्स आपण असाल तर बॉल तिथून लगेचच द्या, नाहीतर इथे नवीन बॉल मधाच्या आतमध्ये दिला जाईल. येस, आपण येस हा षटकार असेल. टीव्ही अंपायर समशापर्यंत माहिती पोहोचवते आणि GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट असले की मग आम्हाला देखील इथे कुठली फिकीर करण्याची आवश्यकता नाहीये. आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर योगेश हे नाव थोडंसं त्याला सूट होत नाही, परंतु बाब्या आम्ही त्याला कौतुकानं बोलत असतो, कारण की कमी वयाचा हा कॅमेरामॅन आपण पाहू शकतो. जर दुसरा कॅमेरा असता तर आपण बाब्याला दाखवलं असतं, कारण की फक्त महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये जाऊन देखील त्याने नक्कीच कॅमेरा वर्किंग केली आहे. टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय. आमचे अत्यंत जवळचे मित्र तेजस भोईर आणि त्यांची ऑल टीम आणि नीरज आज आमच्या समवेत जोडलेत. यस, जाव्यात मागच्या दिशेनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळेल 10 धावा. प्रसाद शेलार देखील जास्त स्मित हास्य करतात आणि पुनश्च हुक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू एका टप्प्यानं सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. षटकार त्याच्यानंतर हा चौकार
आणि इथे मात्र गणेश शेलारला कुठेतरी थांबवावं लागेल. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर संकेत आहे आणि संकेत वरती इथे आक्रमण सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज तयार. ओ पुनश्च हुक केलाय. कमालीचा स्ट्रोक बॅक टू बॅक सीमारेषा पार. हा दमदार स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. व्हॉलेंटियर्सचा त्यांनी षटकार तर दिलाय. पुनश्च चेक करूया, काही हरकत नाही. कारण की पडद्याच्या आतमध्ये आपण पाहिली तर नक्कीच सोन्याची पट्टी नव्हे तर प्रॉपर नक्कीच रस्सी आहे. हा षटकार असेल असं आमच्या टीव्ही स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकला. अगदी सीमारेषेच्या आतमध्ये पडद्याच्या आतमध्ये 1 ते 2 फुटाच्या आतमध्ये आपण पाहिले तर रस्सी आहे, जी प्रॉपर रस्सी आपण पाहतोय. कारण की लेदर क्रिकेट आहे, लश ग्रीन आउटफील्ड आहे आणि स्पर्धा देखील तितकीच महत्वाची दमदार स्पर्धा आपण पाहतोय. हा षटकार आला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 20 धावा आणि आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये आता 24 धावेंची आवश्यकता असेल. आपटी संघ नक्कीच अंतिम लढतीमध्ये असेल आणि या संघातील या सामन्यातील विजेता संघ देखील अंतिम फेरीमध्ये असेल. आणि याचा अर्थ असाच होतो की तीनही संघांनी एकही ट्रॉफी जिंकली नाही आहे आणि जर एकही संघ इथे मात्र आज जिंकतो तो नक्कीच या स्पर्धेच्या या आकर्षक मनमोहक ट्रॉफीचा हकदार बनेल. त्यामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहिलं नांदप संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट ओझरली संघ आहे आणि अंतिम फेरीसाठी सज्ज झालेला जय हनुमान आपटी संघ देखील आहे. तर शुभेच्छा असतील या तिन्ही संघांना. कारण की जेव्हा जेव्हा एखादं मानाचं करंडक आपल्या संघाच्या नावावरती लागतं तेव्हा आत्मविश्वास वाढत असतो. ओबिगिट करण्याचा प्रयत्न होता. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज सौरव लाबलम पाहतोय. पंचांचा वाईटचा इशारा आला. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. कमबॅक करावा लागेल. जिंकण्यासाठी 44 जरूर बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये 20 आल्यात आणि आता सध्याच्या घडीला इथून मात्र धावा धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा. आक्रमकता दाखवावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल. अपील लाऊड अपील पिचिंग आउटसाइड पंच सांगत असताना, कारण की इथे मात्र लाईक बाय शेख धाव धावफलकावरती जोडली जाईल. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पंच देखील तितकेच तीक्ष्ण आहेत. जितकं तुमचं वय नसेल तितक्या वर्षांचा दांडगा अनुभव आमच्या पंचांना. गेल्या 33 वर्षांपासून धर्मेंद्र वर्मा सर पंचांची भूमिका साकारतायत. मोठमोठ्या स्पर्धामध्ये त्यांना आपण पाहतोय. स्क्वेअर लेगचे पंच आमचे रॉकी सर. ही एवन जोड्या इथे मात्र पूल केलाय. पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर. गोल सीमारेषा पार. लॉंग ऑन बॉन्डी लाईनच्या बाहेर. गणेश शेलारच्या बॅट मधून हा दमदार फटका. षटकार. फटकेबाजी सुरू आहे. गणेश शेलार आता मात्र आक्रमण करतोय आणि धाव संख्या धावफलकावरती आता मात्र 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 44 बनवायच्यात आणि सध्याच्या घडीला 28 धावा धावफलकावरती जोडल्यात. हो, आता इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला आणि चांगला झेल इथे टिपलाय आणि रन मशीन ऑफ नांदप आता मात्र होते बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज गणेश शेलार बॅक टू द पवेलियन. विकेट गेली आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक असतील 15 आणि 15 मध्ये धावा बनवायच्यात. त्या म्हणजेच 16 धावा. 15 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता असेल. देवरुंगचे आमचे समाजसेवक उद्योजक आमचे अत्यंत जवळचे मित्र रोहन पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे
आणि त्यांना या स्पर्धेच्या वतीनं आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. कृष्णा गायकर देखील त्यांच्या सोबत आहेत. कपिल किणे असतील, रामचंद्र किणे असतील, या सर्वांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरे आयोजित श्रीराम चषक आणि या दरम्यान इथे मात्र झेल ड्रॉप, झेल घेणं गरजेचं होतं. आमचे दुर्वेशजी गायकर नक्कीच रील स्टार आहेत, ते देखील इथे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीनं देखील शुभेच्छा या स्पर्धेला. चांगली कामगिरी राहिली आहे सध्याच्या घडीला. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धाबा आता मात्र बनवायच्या आहेत 15 धाबा. 14 मध्ये 15 धाबा बनवायच्या आहेत. आता मात्र सामना हळूहळू दूर जातोय. झेल घेणं गरजेचं होतं. जर तो झेल झाला असता तर धाबा देखील त्या इथे वाचल्या असत्या, परंतु झेल देखील ड्रॉप झाला आणि हा फटका देखील लाजवाब पाहायला मिळतोय. चांगली इनिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चांगला खेळ देखील इथे केला जातोय. इथून कमबॅक होतोय या टीम गावदेवी उझरलीचा, कारण की ज्या धावा बनल्या होत्या सुरुवातीच्या षटकामध्ये 20 आणि या षटकामध्ये आता सौरभने षटकारानंतर कमबॅक करून दिलाय. 13 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता असेल. बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय. 13 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता. हो, इथे मात्र अगदी प्रॉपर गोलंदाजी पाहायला मिळाले. दोन्ही पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. सामन्यामध्ये ट्विस्ट. पुनश्च उझरली संघ कमबॅक करतोय. जिंकण्याचं समीकरण आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये 13 धावींची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. कमबॅक करतोय रवी मांजरे. आता स्वतःच्या नक्कीच खांद्यावरती ही जबाबदारी स्वीकारून क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील करतोय, कारण की आता 12 मध्ये 13 बनवायच्यात आणि संधी आज असेल उझरली संघाला देखील, कारण की इथून जर सामना जिंकला तर अंतिम सामन्यासाठी आपटी संघ त्यांच्या समोर असेल आणि इथून नांदप संघाला देखील सज्ज संधी असेल. आणि मी तर म्हणेन तिन्ही संघाला संधी आहेत, कारण की या वर्षामध्ये नक्कीच 2 ते 3 दिवस नक्कीच या वर्षाचे शिल्लक राहिलेत. आणि जर 2025 मध्ये शेवट गोड करायचा असेल तर आपटी, ओझरली आणि नांदप या तिन्ही संघांना संधी असेल. एक आकर्षक करंडक आपण पाहतो या स्पर्धेचं. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत आणि नक्कीच या ब्युटिफुल ट्रॉफीचा जर हकदार बनायचा असेल तर इथून मात्र हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आज गावदेवी उझरली इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. उद्या जय हनुमान उझरली संघ इन ऍक्शन मध्ये असेल. उझरली संघाची स्पर्धा देखील येते. राजू जाधव त्या स्पर्धेला लीड करतील. असतात आमच्यावरती अवलंबून राहत जाऊ नका. थोडस लीडिंग फ्रॉम फ्रंट देखील करणं गरजेचं आहे, कारण की चांगला आवाज आहे या विभागाचा. पुढे जाऊ शकतो मिस्टामिंग. हो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ जजमेंट. इथे मात्र फलंदाज बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट. गोलंदाज निवृत्तीने पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेतल्यात. फलंदाज सतीश शून्यावरती बाद. ऋतिक गोडे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम ऋतिक. ऋतिक पाटील देखील त्यांच्या सोबतीनं. सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरे आयोजित SRS चषक 20-25 26-6 दरारा. आणि आता नवीन बॅटर मधाशातमध्ये दाखल होईल कल्पेश. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 बनवायच्यात. मनोजचा देखील झेल सुटला होता. मनोजचा झेल सुटला, तिथे धावा बनल्या 3. तदनंतर झेल सुटला बॅट्समन मनोजचा, त्याने देखील धावा बनवल्या तिथे 2. आणि त्या 5 धावा कुठेतरी नक्कीच आता बॅकफुटला जरूर असतील टीम गावदेवी ओझरली संघ. झेल सुटू द्या, परंतु धावा ज्या गेल्या त्या धावा वाचवणं गरजेच्या होत्या. आणि आता जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 11 मध्ये 13 धावेंची आवश्यकता. 11 मध्ये 13 बनवायच्या. गोलंदाज तयार होतोय. सामना अतिशय सुरेख सुरू आहे. संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये
हिरव्या दाट नक्कीच या झाडांच्या सावलीमध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण अनुभवतोय. ओ फटका दमदार आहे. आल्या आल्या चेंडूला फेकून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. या मॅचची हवा काढणारा गगनचुंबी गगनभेदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकार आला आणि आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावेंची आवश्यकता. प्रेशर किती असू दे इथे मात्र त्या प्रेशरला बाजूला करण्याचं कार्य कल्पेशने या षटकारानं केलं आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल तर झाली आहे, परंतु आता चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 मध्ये 7 धावींची आवश्यकता असेल. 10 चेंडू 7 धावा. गोलंदाज निवृत्ती मनुष्य सज्ज होतोय. ओ बॅटची लिडिंग एज डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक रवी चुकी करणार नाहीये. सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज षटकार मारल्यानंतर कल्पेश डगआउटच्या आशयाला. नवीन बॅट्समन मधाच्या आतमध्ये आता विकास दाखल झाले आहे. 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 7 धावा आता मात्र बनवायच्या. उद्याचे नक्कीच सामने देखील आपण पाहिलं तर वेळेवरती इथे मात्र होतील. आज भरपूर संघांना पॅनल्टी लागली, वेळेवरती उपस्थित नव्हते त्यांचं संगणक. त्या अनुषंगाने उद्या सर्व संघांना विनंती असेल, ठीक आपण पहिला सामना 9:30 वाजता सुरू होईल, आपण 9:30 वाजता रिपोर्टिंग करा. पहिली मॅच असेल SKDCC सांगोडे त्यांच्या अगेन्स्ट चिरोबा मोहिली. दुसरी मॅच कुमार 11 आंबिवली त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान उझरली. तिसरी मॅच साई एकविरा मोहिरी त्यांच्या अगेन्स्ट न्यू जरीमरी निंबवली आणि अंतिम मॅच आई गावदेवी वावेगर त्यांच्या अगेन्स्ट कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी. तर या 8ही संघांना विनंती असेल आपण वेळेवरती उपस्थित राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपला संगणक नसेल तर आपल्याला पॅनल्टी 2 धावांची दिली जाईल आणि अधिकचा वेळ दिला तर अजूनही पॅनल्टी दिली जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. सगळ्यात मागच्या दिशेनं 9 मध्ये 7 बनवायच्या आहेत. नवीन बॅटर विकास स्ट्राईक एंडला बॅटर सज्ज. ओ लेंथ खेचली आहे. शॉर्ट लेंथ चेंडू त्याच्यावरती इथे मात्र नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला हुक केलाय. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. हा दमदार चौकार. आता जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेंची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. हो चांगला चेंडू समोरच्या दिशेनं ऑफड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील, एकच धाव मिळेल. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकार वगळता उर्वरित चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले निवृत्तीने. आता अजूनही जिंकण्यासाठी 2 धावेंची आवश्यकता. राजू जाधव सोनार पाड्याची स्पर्धा होती, तिथे मात्र 2 मध्ये 5 बनवायच्या होत्या. छोटा खेळाडू होता, त्याच्या हातातून चौकार सुटला आणि तो बिचारा मैदानाच्या आतमध्ये रडतच राहिला. परंतु इथे कुणाला रडावं लागेल. चेंडू हवेत आणि इथे जेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटली आणि मॅच देखील सुटली आहे. हा सामना जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ नांदपने आणि नांदप संघ दाखल होते अशा अंतिम लढतीसाठी. हार्ड लक टफ लक आणि चांगला खेळ केल्याबद्दल गावदेवी ओझरली संघाचं देखील भरभरून कौतुक. हार्ड लक रवी अँड ऑल टीम. यस स्क्रीनवरती आपल्या समरी आपण पाहू शकता. या मॅचची चांगली कामगिरी केली बॅटर गणेश शेलारने आणि गणेश शेलार ठरला या मॅचचा पुणेच्या मॅन ऑफ द मॅच सामनकरी. गणेश